जगण्यासाठी सुंदर विचार. ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असे नाही आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतं असं नाही. यालाच कदाचित आयुष्य म्हणतात. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू ह्या भूतलावर अस्तित्वात नाही. आभाळ कोसळले तरी मी कोसळणार नाही. त्या कोसळलेल्या आभाळावर उभं राहून ध्येयाकडे वाटचाल करेन. यालाच खरे जीवन म्हणतात. न थांबता न डगमगता. आयुष्यात नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्व काही शक्य आहे. आपल्या जीवनात ज्या क्षणी आणि ज्या वेळी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते तो खरा शुभ मुहूर्त. पैसा हा खतासारखा आहे. साचवला की कुजत जातो आणि गुंतवला की वाढायला मदत करते. आयझॅक न्यूटनचे वाक्य. माझ्याकडून काही महत्वाचे शोध लागले याचा अर्थ मी कोणी वेगळा हुशार आहे असा होत नाही, तर वाट पाहण्याची क्षमता, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जास्त होती इतकेच. जीवनात कुठलाही विजय अंतिम नसतो आणि पराभव म्हणजे शेवट नसतो. कुठल्याही परिस्थितीत ध्येय महत्वाचं असतं आणि तेच कामी येतं. आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी मारणाऱ्या गरुडालाही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागतं, पण त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते. पुन्हा एक उंच भरारीची ती तयारी असते. जेव्हा जीवन तुम्हाला रडण्यास 100 कारणे देते तेव्हा तुम्ही जीवनात सांगा की माझ्याकडे स्मित हास्यासाठी हजारो कारणे आहेत. मोती स्वतःहून किनाऱ्यावर येत नाही. त्यांना मिळवण्यासाठी आपल्यालाच अथांग समुद्रात उतरावे लागते. मिळालेला जन्म सार्थक लावण्यासाठी प्रेरणादायी माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसांमुळे पूर्ण होत असते. राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षणं घेऊन जातो. संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणे घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायला पाहिजे. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला ठेच डोंगराने नाही तर छोट्या दगडाने लागते. धनवान होण्यासाठी एक एक चांगल्या कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो. या जीवनाचा पैसा भविष्यात असेल असे नाही. या जन्माचं पुण्य जन्मजन्मी कामी येतं हे मात्र सत्य. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.